सध्या कडक उन्हाळा असल्याने जीवाची लाही होत आहे. शरीराला गारवा मिळवण्यासाठी थंड पेय ही फार उपयुक्त असतात. बाजारात मिळणारी थंड पेय ही रसायनयुक्त असतात, त्यामुळे शरीरास आणि आरोग्यास हानी पोहोचवतात. महिलांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे आरोग्य स्वस्थ राहण्याकरता देशोन्नती अंतर्गत मनस्विनी मंचाच्या वतीने कलर गुजराती फेम शेफ नम्रता शहा यांचा कुकिंग शो आयोजित करण्यात आला होता. देशोन्नती मनस्विनी मंचाच्या वतीने या कुकिंग वर्कशॉपमध्ये फालुदा, मँगो फालुदा, चॉकलेट शेक, पाइनएप्पल शेक, रसमलाई ड्रायफ्रूट शेक, मँगो मस्तानी, मेथी मटर मलाई हॉटेल स्टाईल, चीजी बुलेट, पनीर चिली, व्हेज बुलेट, शेजवान पनीर चाट कोन, ब्रश स्पेशल आम अचार, आम खट्टा मिठा इन्स्टंट, मोनॅको स्टार्टर, पुणेरी मिसळ पाव आदी चविष्ट आणि रुचकर थंड पेय आणि खाद्यपदार्थ शिकविण्यात आले. या शोमध्ये मनस्विनी सदस्यांनी आपला भरघोस सहभाग नोंदविला. या वर्कशॉपमध्ये नम्रता शहा यांनी महिलांना स्वयंपाक करताना येणाऱ्या अडचणी कशा दूर कराव्यात याबाबत टिप्स दिल्या. मनस्विनी संयोजिका सविता कुटे यांनी आपल्या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास मनस्विनी मंचाच्या विभाग प्रमुख वर्षा गावंडे, किरण राठी, जयश्री दहातोंडे, वनिता वनारे, सुमती पाटील, नेहा तायडे, वर्षा पोरे यांची उपस्थिती होती. देशोन्नती मनस्विनी मंचाच्या कुकिंग वर्कशॉपचे उद्घाटन देशोन्नतीच्या संचालिका अदिती ऋषिकेश पोहरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी बोलताना देशोन्नतीच्या संचालिका अदिती पोहरे यांनी देखील आरोग्यविषयक बाबींवर प्रकाश टाकला. महिलांच्या आरोग्यासाठी ही घरगुती थंड पेय खूप लाभदायक आहेत. बाहेरच्या प्रचंड व साखर प्रिझर्व्हेटिव्ह असलेल्या किंवा फसफसणाऱ्या थंड पेयांपेक्षा घरगुती आणि ताज्या फळांपासून बनलेली पेये केव्हाही चांगली असतात. उन्हाळ्यांमध्ये ताजेतवाने करणारी घरगुती थंड पेये बनवा आणि कुटुंबासोबत आपले आरोग्यही जपा, असा सल्ला देशोन्नतीच्या संचालिका अदिती पोहरे यांनी कुकिंग शोच्या उद्घाटनाप्रसंगी दिला. तसेच महिलांनी या उन्हाळ्याच्या कालावधीत थंड पेय बनविण्याचा आपला लघु उद्योग विकसित करावा, असेही त्या म्हणाल्या. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.